दंडवत प्रणाम मंडळी. श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळ मुंबई रौप्य महोत्सव वर्ष 25. श्री ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा. सादर दंडवत प्रणाम. ईश्वर धर्म जिज्ञासक बंधू भगिनींना सहर्ष सूचित करीत आहोत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित दृष्टांत स्थळावर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. तर मंडळी, या कार्यक्रमाची रूपरेखा अशी: सायंकाळी 4 ते 6 वाजता प्रसाद सेवा, सायंकाळी 6 ते 7:45 वाजेपर्यंत धर्मवार्ता आणि रात्री 8 वाजता आरती व महाप्रसाद. तरी सर्वांनी उपस्थित राहून अर्चन, भजन, पूजन, सेवा आणि सन्निधानाचा लाभ करून घ्यावा ही आपणास नम्र विनंती. तसेच महानुभाव संत साहित्य मंथन तसेच श्री ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा रौप्य महोत्सव रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 या रोजी आयोजित केला आहे. तर मंडळी, या कार्यक्रमाची रूपरेखा अशी: प्राप्त सकाळी 8:30 वाजता अपूर्व भेटकाळ, सकाळी 9 वाजता षडोपचार पूजन, सकाळी 9:30 वाजता ध्वजारोहण, सकाळी 10 ते 12 वाजता दीप प्रज्वलन आणि प्रबोधन, दुपारी 12 वाजता कुलवंदन आचरण विधी, तसेच दुपारी 1 ते 3 वाजता भजन, पूजन आणि महाप्रसाद. सायंकाळी 4 वाजता प्रवाचक आचार्यश्रींची शोभायात्रा, सायंकाळी 6 वाजता प्रायश्चित विधी आणि सायंकाळी 7 वाजता व्याळी भोजन. तसेच रौप्य महोत्सव निमित्त संपन्न होणारे विविध उपक्रम येथे राबवण्यात येणार आहेत. सर्वप्रथम ज्ञानसाधना, नामसाधना, ध्यानसाधना, भजन साधना, तसेच लीळास्मरण, चिंतन मंथन, श्रीकृष्ण महापूजा, सूत्रपठण, परिसंवाद आणि गुणवत्ता विकास स्पर्धा परीक्षा. तर मंडळी, यावर्षी हा कार्यक्रम ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. तर इथला ॲड्रेस असा किंवा इथला पत्ता असा: धुमारे फार्म, 90 फुटी रोड, वार्षिक नगर, खारेगाव, कळवा, ठाणे वेस्ट. तर मंडळी, इथे येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे कळवा रेल्वे स्टेशन. कळवा रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर पश्चिमेस आल्यावरती तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला एक रिक्षा स्टँड दिसेल. तिथून तुम्हाला 90 फुटी रोडवर जाण्यासाठी शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीमागे 20 रुपये चार्ज. तसेच कळवा नाक्यावरून तुम्हाला बसेस आणि रिक्षा उपलब्ध आहेत. त्या तुम्हाला 90 फुटी रोडवरती सोडतील आणि तिकडनं 90 फुटी रोडला उतरल्यानंतर 2 ते 3 मिनिटं अंतर चालत गेल्यानंतर एक मोठा टॉवर लागेल आणि त्या टॉवरच्याच बाजूला धुमारे फार्म आहे आणि तिथेच आपला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर मंडळी, रौप्य महोत्सव निमित्त ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्चन, भजन, पूजन, सेवा आणि सन्निधानाचा आनंद आपण अनुभवणार आहोत. तरी आपण या देवदत्त मंगळ काळाचा लाभ करून घ्यावा ही आपणास नम्र विनंती. दंडवत प्रणाम.